निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन हो अलख निरंजन। देवी, मी आपल्यालाच भेटायला येणार होते। काय वार्ता? श्री मच्छिंद्रनाथ हे वनात गेले आहे। कोणालाही न सांगता? नाही देवी, त्यांनी मला संदेश दिला आहे। परंतु हे सगळं ते मलाही सांगू शकले असते। देवी, मला त्यांच्याशी अधिक बोलण्याचे धाडस झाले नाही। किती दिवसांसाठी गेले आहे? आणि मग उत्सवाचं काय? त्याविषयी ते काहीच बोलले नाही। याचा अर्थ मलाच जाऊन त्यांना विचारायला हवे। देवी, आपण म्हणत असाल तर मी जाऊन संदेश देऊ का? नाही, जे आहे ते मला स्पष्ट समजायला हवे। मी जाऊन येते। तू का नाही सगळं विचारून घेतलंस? माझं त्यांना विचारण्याचं धाडस होत नाही। पण त्यामुळे देवींना त्रास होतोय त्याचं काय? चुकलं माझं। सुरवर हो मच्छिंद्रनाथ गुरुवर हो
तुला माझा निरोप मिळाला असेल ना? होय, परंतु तुम्ही मला सांगून का नाही आलात श्रीनाथ? राजवाड्यात तुला निरोप देऊन मी निघालो. तुला न सांगता मी बाहेर पडलो नाही. हेही माझ्यासाठी खूप आहे, पण अचानक हे काय? एक अनुष्ठान आहे. कार्तिक मासात ते करण्याचा माझा नियम आहे. परंतु स्त्री राज्यात उत्सवाची तिथी ठरली आहे. मला त्याची कल्पना आहे. असे असतानाही तुम्ही अनुष्ठान करणार? मैनावती, मी तुझ्या कुठल्याही कार्यात विघ्न आणत नाही. बर, अनुष्ठान करण्यासाठी तुम्ही वनात का आला आहात? कारण यज्ञ होणार, त्यात अग्नी प्रज्वलित होणार, धूर होणार, त्यात मंत्रांचे उच्चारण होणार. तुझ्या राजवाड्यात ते कुठे करू? माझ्या राजवाड्यात? तो आता आपला निवास आहे. मैनावती, तू वाईट वाटून घेऊ नकोस. परंतु हे यज्ञ, पूजा, अनुष्ठान यासाठी एका शांत, एकांत, शुचिर्भूत अशा स्थानाची आवश्यकता असते. म्हणजे राजवाडा तुमच्या नियमात बसत नाही तर? तू रागावली आहेस आणि त्याची काहीही आवश्यकता नाहीये. स्त्री राज्यात आपण एकत्र जाणार, उत्सव होणार, त्याचं काय करू मी? ठरल्या तिथीला मी वेळेत पोचेन. आणि तुम्ही पुन्हा काही नियम सांगितले आणि टाळलं तर? मी दिलेला शब्द मोडत नाही मैनावती. प्राण गेले तरीही. असे का वागता तुम्ही माझ्याशी? आपण दोन मार्गावर चाललो आहोत, त्यामुळे तुला तसं वाटतं. चिंता नसावी, येतो मी. थांबा. तुम्ही अनुष्ठान करणार आहात ना? पाया पडते. शुभम भवतु. मला जे शुभ अपेक्षित आहे तसेच घडो श्रीनाथ. तुम्ही शुभ जे म्हणता आहात तसे नाही. हे प्रभू, हे वाद्य आणि त्याचा नाद मला आवडतो आहे. परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे, तो मी तुम्हाला विचारू का? आजवर योग, ध्यान, ज्ञान आणि भक्ती अशा अनेक गोष्टी तुम्ही मला शिकवत आला आहात. पण पखवाजे वाद्य तुम्ही मला आजच शिकवायचे असे का ठरवले?
निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिवहर शंभू हे नवनारायण अवतार तू दीनदुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिवहर शंभू अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन कार्तिक मासाच्या या शुभ प्रसंगी श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांना स्मरून सृष्टीच्या कल्याणासाठी मी अनुष्ठान करतो आहे. ह्यातून सगळीकडे चैतन्य लहरी पसराव्या आणि त्यातून शुभ घडावे, अशुभ दूर व्हावे हाच हेतू आहे. गोरक्ष, तुझी शंका अगदी योग्य आहे. भविष्यात ह्या वाद्याचा तुला उपयोग होईल असं मला वाटतं. कधीतरी हेच वाद्य तुझ्यासाठी सहाय्यभूत होईल. कशा पद्धतीने प्रभू? या वाद्यातून तू हवे ते बोल काढू शकतोस. तुला जे म्हणायचे आहे ते तू ह्या वाद्यातून हवं तेव्हा पोचवू शकतोस. परंतु मला जे हवे आहे ते मी थेट स्पष्ट सांगू शकतो. होय, निश्चितपणे. परंतु भविष्यात कोणती वेळ कशी येईल हे तुला ठाऊक नाही. अत्यंत अनपेक्षित असेही काही घडू शकते. त्यामुळे तू पखवाज उत्तमरित्या शिकावास असे मला वाटते. तुम्ही हे सांगितल्यावर माझी उत्सुकता वाढली आहे. हे वाद्य जर भविष्यात मला सहाय्यभूत होणार असेल तर हे मी नक्की शिकेल.
देवी, तुमची आणि श्रीनाथांची भेट झाली? होय. देवी, पण ह्यावेळेस श्री मच्छिंद्रनाथ सांगून बाहेर गेले आहेत. ते सांगून गेले त्याचा आनंद मानायचा की उत्सव तोंडावर असताना त्यांनी अनुष्ठान मानले आहे याची काळजी करायची. पण देवी, श्रीनाथ जर ठरल्या तिथीला आले नाहीत तर राजधानीत उलटसुलट चर्चा होईल. मला तीच काळजी आहे. म्हणजे उत्सव होणारच नाही? असं कसं होईल दुर्गा? उत्सव हा होणारच. तुम्ही एकीकडे सगळी तयारी सुरू ठेवा. श्रीनाथांचे अनुष्ठान झाले की समजेलच. देवी, क्षमा असावी, पण हे समजणार कसं? त्यांनी मला शब्द दिला आहे, ते उत्सवाच्या आड येणार नाही. उत्सवाच्या आधी ते तयार होतील. पण देवी, श्रीनाथ राजवस्त्रात तयार होणं अपेक्षित आहे. चंद्रिका, मला याची कल्पना नाहीये का? आता तू मला हे सांगणार आहेस का? क्षमा असावी. श्रीनाथ वनात बसले आहेत. तुम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवा. होय देवी. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन